नमस्कार. तर आजच्याला हाय आम्ही तिघजण मेंढरा का तर दाजी राहिल्यात आहे घरी, कारण दाजीला सध्या घरीच ठेवल्यात या सुट्टीवर. का तर बिराड जरा लय शिंदपाटा दे बसायला वाडा, आणि मग एकट्या बाय माणसाला जरा दास्ती वाटते बिराडावून. कारण आता म्हणजे जिकडं तिकडं शिंदपाटात बिराडा असल्या तर आख्या वावराने गवत येतं, आणि मग लांब तुटा गावापासनं घरापासनं किंवा वाड्यापासनं बिराड जर असलं तर मग भीती वाटते. म्हणून मग दाजीला म्हणलं तुम्ही 2-4 दिवस आता बिराडावर ह्या वावरात वाडा हाय तवर ह्या वावरात वाडा उठल्या मग हायच आम्ही. समजा गाव शिव किंवा एखादा शेतकरी मळा तळा जवळ असल्यावर काय वाटत नाही, पण तिथं काहीच नव्हतं. त्याच्यामुळे मग ती मी अर्चना आम्ही तिघजण मेंढराकडे तर चालल्यात सरत सरत मेंढ्या. आता वाड्यातनं हलवून आणल्यात या उखरी धरून. मग कसं आहे चालले त्या चाराची मेंढर मेंढ्या म्हणजे आता चिकूच्या झाडापाशी मिळते. आता इथं 100 वर्ष कोणी आपल्या चिकूचं झाडे आहेत हाय इथं हिर पण इथं पहिलं मळ लागायचं वावरात. मेंढर बी हिरू पाणी पिली आणि पेत्यात अजून काय काय मळामध्ये शिंदूच पाणी काढायचं का हो? मोठ चालाची पूर्वीला हे येऊन की सगळे म्हणजे मळ्याची वावर, म्हणजे ह्याच्यातनं काय गोसाळे शिरवले चवळ्या कारले वांगे हे दुधे हे पण पहिले मळ असायचं ना. मग ती हिरी त्या हिरीवून किंवा मग कावडीने पाणी घालायचं. पडवळी आणि ते चिकूचं झाड आहे म्हणजे 100 वर्षाची खून असेल. म्हणजे आमच्या वडिलाचा आजोबा पंजोबा म्हणजे त्यांना माहिती होतं चिकूचं झाड आहे. लय जुनं आहे म्हणजे पूर्वीचं. वाळून गेलं सगळं, पण त्याचा खोड दिसतंय. ह्या खुनव काय करायचे आमचं मेंढक समजा गावाकडून जर यायचं म्हणलं बिटीला किंवा वाड्याव तर ती खून सांगायचो आम्ही. म्हणजे चिकूच्या झाडापाशी आता जरी सांगितलं तरी त्यांना पट्टी खून, म्हणजे ती आपली वयस्कर माणसं आहेत अजून त्यांना. कारण चिकूच्या झाडापाशी वाडा बसलाय लगेच त्यांना समजतं, कारण लय दिवसाचं आहे. आणि ते झाड जी होतं ते नुसतं आंब्यावाने होतं का हो? चिकू घालते मी. चिकू आम्ही बी घालत नाही होतं की आता 2 वर्ष झालं वाळलं. नाही तर आधी हिरवत होतं आणि झाड म्हणजे लय मोठं ते झपकाळे झाड होतं. उच निसतो गोल असं निसतं होतं. आणि असं चिकूची पिकायचं त्याचं म्हणजे कच्च कोण तोडूनच नेत होत नाही, कच्च तोडून नव्हती नेत, कारण शिंदपाटात होतं आणि ते पिकलं की मग खाली पडायचं लय. आणि कधी आपण जर आलं तर मग आपल्याला बी ते पाड गावायचं मेंढरा आली की. तर इकडं म्हणजे आपल्या पावल खुणे असतात. कुठं चिकूचं झाड, मावाचं झाड, आंब्याचं, चिचचं, परत सागाचं झाड, बोकरीचं, हे अशी झाड असतात कुठं पलानीला. ताडाचं झाड आता याय तर पड्याला एक बिब्याचं झाड आहे. तर ते पण खुनी 3 ताड आहे. या साईडला गेलं रेल्वेच्या पुढं, कोकण रेल्वेच्या पुढं की 3 ताड इथं. इकडल्या गावाला आलं इथं एक 7 ताडाचं शेत आहे. काय ठिकाणी सगळ्या लोकांना माहिती 7 ताड कुठे आहेत. काय ठिकाणी ज्या ताड म्हणजे पहिला पावसाळ्यात काय होतो काही टायमाला त्याच्यावर वीज पडते आणि मग तो बुंडा होतो. मग त्या ताडाचं नाव आम्ही बुंडा ताड ठेवतो. बुंडा ताडापाशी वाडा आहे किंवा बुंड्या ताडापाशी मेंढ्या येतं. बुंड्या ताडाच्या तिथं वावरात बसायला जायचंय किंवा तिथं चारायला जायचंय, अशा खुणा आमच्या. आणि त्या खुणावर आम्ही म्हणजे मेंढर चारायला नेणार किंवा वाडा तिथं पाडायला नेणार किंवा तिथं खुणावर जाणार. त्या चला मग मोर मेंढर गेली होय. हा ना चला. मग अर्चना कुठं आलं ते मेंढर आता चराय? चिकू तू खाली तुला भेटलं का अर्चना? खाली दे ना. सगळ्यांनी आस्वाद घेतलाय बघा. कवा नेलं असं ना? आणि मग आता 2-3 वर्ष झालं वाढलाय ना. जुनं झालं ना पूर्वीचं लय दिवसाचं झाड त्याच्यामुळं त्याचं खोड बघा की कसलं खोड बघा किती निवार झाले ते. म्हणजे जिकडे तिकडे हे काय ते झाड दिसते आपल्याला गावताच्या मध्ये एवढं मोठं आहे.
पहिले लोक म्हणजे आपले कोकणात येणार ह्याच्या खाली झोपलेले, चिकू खाल्याला बसलेले, जेवलेले त्या टायमाला म्हणजे असा पाला भरपूर असली गवत कुठली नव्हते ना सगळे. सफाई निर्मळ. हा. मेंढराला कळतंय ते आपल्याला कळाना. मेंढर मोर लावून गेली हा. बरोबर चालल्यात ना. आता निघाल्यात बांधा बांधाने मिड्या. ते आमचं म्हणजे वाटा सगळ्या माहितीच आहेत हा. पण वावर वाशाड खसाड कसाड गवत त्याच्यामुळे ह्या वाटा राहिल्या नाहीत आता पाहिल्या. आंब्याची ताटवी आहे पण चारी बाजूनी गावात आहे पॅक. आणि जर या गवताची जर हाय लागली तर अशी आंब्याची वाटणं लागणार नंतर. आणि गवत अशी कुणी पण पिटवून देणार. एक ठिकाणी जर पेटलं तर अख्या दुनवी तर आग लागणार ती. आणि मग या आंब्यांची पानं बिनं खालनं आखी करतात त्यात. पण या आंब्यांना आंब पण भरपूर लागतात. जर शेतकऱ्याने जर येऊन काळजी घेतली गवत कापली कडकडनी आंब्याच्या तरच हे आंब राहतात. नाहीतरी असं ताटवी आंब्याच्या हिथून तिथून चांगली हाय. त्या आंब्याच्या ताटव्यानेच आम्ही चाललोय मोर. आता ते गेलं मोर बोलवाय. मी ना अर्चना हाय माग. अर्चना चालल्यात का बरोबर. आता गावतात नाही तर शिरायचंय आम्हाला. हाय मोर जरा मग आता जाऊ थांबत जरा झाड पाळत पुढे एखाद आहे. हा बहुतेक मागल ते मोकळ होती त्याचं सगळं वाहनच जाते. अर्चना माग पुन्हा गेलं ते हाय तय काय होय वा. इकडे वर नाही होत गावाचं. त्या झाडात त्या क्वारीपासून वर तिकडे नाही गेलो मी. हाय रिली पर्यंत गेलो. हा सगळी रिलीकडे अख्खी वावर वालत टाकलाय. मग आता कोणा बोलवाया. हा झाडात नाही वर मोर आहे जरा थोडं पटाका पाणी पाजायला पाण्याचा वर तिथनं होतं गडीभर पडायला जाऊ. मग गुतून बी पडतय माणूस. गुतून पडतय असल्या यालतारात. ह्या यालतारात खालती वाल टाकलाय काय. रेल्वे पर्यंत गेलतो वय. गवतात बिया वाटते बाय चालायचं यंदा. हो होय हुडहुड नमा मी पाहण्या मला तोडून पाय वय मोर चालले ते. त्यांच्या आवडीचं खाया असल्यामुळे तोडून आले ना पाय माझं. हा ना आता ते तुम्हाला कामाचे पुढं प्रत्यक्ष वावरातच जायला लागतंय पुढं. काय दिवसांदिवस म्हणजे पशु पक्ष्यावर प्राण्यावर म्हणजे त्यांची जागा आपण घ्यायला लागलोय. मग काय अन्याय व्हायला लागला त्यांच्यावर. हा समजा आता का ना ही जी जागा ही जी आता समजा गवत आहे तर ही जागा नाही ना. ह्याच्यामध्ये किती प्राणी राहत होते नाही का. मुंगीपासून हा ना मुंगीपासून त्याचा राहण्याचा म्हणजे आदिवासी हा किंवा मग सीजनला मेंढपाळ फिरतोय, गाया फिरतात, गुरं फिरतात. किडे त्यांच्या जागेवर म्हणजे दुसरं माणूस अतिक्रम करतोय ना दिवसाने किडा मुंगीपासूनच राहत होत ना. तर आता मनुष्य म्हणजे गावातच कुठं तरी राहायचं ना एका ठिकाणी. हा ना आता जिथं तिथंच गाव तयार होते. मग आता लोकसंख्या तेवढी वाढत चालली. हा ना ते कमी होत चालले आणि लोकसंख्या वाढत चालली. मालवाने वाटत. पहिला आम्ही डबा मोजायचो. दमाने असली ना दमाने असली तरच माप लागायचं. असे जोरात असलं नाही मग चक्रायचं माणूस. मस्त मस्त डोकं बिगायचं डोळं बिगायचं डोळं फसायचं मग काम. आता मेंढर निघाल्या तर पाण्यावर चांगल्या तापून दिल्या आम्ही. 1-1:30 वाजली. तर आता पाण्यावर चालवल्या ते. कारण त्या टायमाला पाणी लवकर जास्त आम्ही पाजित नाही का. तर मग लवकर पाणी पाजल्यावर
जरा गारत्याच्या पेत नाहीत त्या. आणि मग अशा चांगल्या तापून दिल्या की मग पोटभर पाणी पितात. आणि लवकर पाजल्याच्या नंतर मग काय होतं, एकदा जर पाजलं तर परत गावतं नाही गावतं पाणी. मग त्याच्यामुळं थोडं उशिरा पाजतो आम्ही ह्या टायमाला, कारण थंडीचं दिवस येतं हिवाळ्याचं. आणि मग 12-1च्या चांगले 1-1:30 पण वाजवतो. कधी टायमाला लय जर असे थंड वातावरण असलं ना तर बार 2च्या पुढं पाणी पाजतो आम्ही. कारण मेंढरं पाणीच पित नाहीत. पोट भरण चांगला समजा वाळलं चिळलं जर खाल्लं तरच पाणी पितात. आणि हिरवा चारा खायचा म्हणल्यावर जास्त पाणी पित नाहीत. म्हणून मग आता चांगली 1-1:30 वाजून गेली आणि चालवल्या तर मेंढरं पाण्यावर. तर मस्त अशा मोर लावली पाण्यावर बी. त्यांना लगेच समजलंय आपल्याला पाण्यावर चालवल्या म्हणून, तर ते अगदी लाईनीत मागं निघाल्यात. खरं तर मेंढराला असं मोठंच पाणी लागतं, तेव्हा मेंढ्या पाणी चांगलं पितात पोटभर. जायचं का डोंगरीन आज विचार आहे आमचा इकडं. वर अगदी गंधा रंगाले आणि त्या जंगलात जायचंय. शिंदाडाचं झाड आहे काय होय दिसा ना, दिवस चमकतो डोळ्या. त्याला बांड लावले बघा ही शिंदी काढायला ताडी ते. दोघं पण पावा गार वाटत असं ना त्यांना. खासदार काय जास्त आज जात नाही, वाघ्या लांब जातो आता. तो काय करतो, बसतो बसतो पाणी पितो पितून बाहेर निघतो. खासदार त्याला जास्त जमत नाही जायला आत त्याला जास्त. मस्त बघा वाघोच्या मनाने मेंढर कमागा येणार आज. मिठ्या घेऊन जातो ना पाण्यामध्ये आतमध्ये. हा ना, तिची लय मदत केली त्याने, मिठ्या पाहुणे घातल्या त्याची. तेच ना लागलं की मस्त बाकी मिठ्या पण पावल्या ना आता. वाघ्याने खासदार आंघोळ केली मस्त बाकी मिठ्या पाणी प्यायला म्हणा की. हा ना, मस्त बाकीच तुम्ही म्हणलं पाहुल्या. हा तिची मस्त बाकी पावली होती रे. मस्त बाकी मिठ्या पाणी प्यायला आता पाहुलं मस्त बाकी. खासदार आमदार काय जनावर आहे फापुट्यात नाही गेलेले. हवं खरंच दिसतंय ना ते पट्टा त्याचा लय मोठं गेले. दिसलो हा म्हणजे तेच गेले फरकट म्हणजे तेच नागमोडी आहे ना. नागमोडी पण कुठे काय काठू का लय मोठा दिसतात अहो त्यांचं गेल्या फरकाटा. इथून पण गेले कारण हे रात्रीचे आलेले आहेत बाहेर. इथं पण गेलो दिसलं मग काय इथून असं आले ना, इथं असं गेले. किती जनावर जात असतील ना, लय जनावर इकडं. लय जनावर बाई पोपटानं बरोबर कळते आपल्या जनावर गेले. पवन चाललं वाटतं मोर कारभारी. मेंढ्या आता निघाल्यात मोर. वर थांबाय गेलो होतं जरा, तर तिकडून उतारल्यात खाली. आता चालल्यात माघारी खाली वावरांनी. तर इथं शिंदाडाचं झाड आहे, त्याला मस्त असं शिंदाडाची शिंदी काढायला डबडं लावलंय. भरपूर उंच आहे, त्यातनं गळत असं आता त्याच्यामध्ये. मेंढ्या बी गेल्या मोर. हे कोण अशा जाडवानात नेल्या होत्या वर चरायला. मी मागल्या गोळा करीत होती तर रस्ता होता, रस्ता करास केला. वरंगाच्या मेंढ्या जोरातच गेल्या. 2-4 बारे आज मोर मागच केलं यांनी जास्त. वाल झाल्या तर ते मोर बघायला गेले की बरोबर शेतकऱ्याच्या पिकावर लक्ष ठेवून आपल्या मेंढ चारायला लागतात. वाट बघायला लागते. गेलं तरी कसं आहे म्हणजे
शेतकऱ्याचा विश्वास राहिला पाहिजे मेंढपाळावर. हा, कारण जरी घरी असलं ना दादा मेंढरा लुटू का फोनवर विचारलं तरी लोट म्हणलं पाहिजे. हा ना, लोट म्हणजे चार. चार लोट इकडं एक बोली वाटते. हा, मेंढरा म्हणजे आपण म्हणतो मिठ्या वावरात चाराच्यात आपली गबाळ खायचंय किंवा शेतातली घाण खायची. त्यांनी म्हणायचं मेंढरा लोटा ते घाण खाऊ द्या. इथं वर ताडाव ताडगुळ मस्त येतं मोठाल्या. ते आता जर काढलं तर खाली आतमध्ये लय मस्त असं त्याच्यात ताडाचं गुळ निघत्यात आणि खायला भारी लागत्यात. नंतर हे पावसाळ्याच्या टायमाला मग पिकून चैत्र महिन्यात पडत्यात. पावसाळ्याच्या आधीच पडत्यात चैतामध्ये. आणि मग त्याचा वास लय भारी येतो. त्याचं मस्त असं ते आंबर रसासारखं चपातीत गव्हाच्या पिठात मळून त्याच्या चपात्या बनवतात. किंवा मग ते जर आता जर त्या टायमाला पडलं असलं ना आणि ते आता जर भेटलं आपल्याला खाली तर मग ते त्याच्यामध्ये खोबऱ्यासारखं असं मस्त निघतात. दिवस बी आता थोडासा राहिलाय तर मिठ्या बी संध्याकाळच्या दिवस मावाता आता चारत्यात चांगल्या. अर्चना वरल्या आल्या खाली सगळ्या. आता आहेत ना खाली घ्यायच्यात त्याच्यामुळे ते बी जरा मोर वाट बघायला गेलंय मेंढराला. तर मी ताडाचं गोळ शोधित होती खायला. त्या तिकडं मोर एक ताडे. हाय का वाट बोलवायच्या का भरपूर याच्या मावट्या पडल्यावर कशा काय मेंढर खात्यात बा? जे पशु पक्षी आहेत ना त्यांना पण माहिती आहे हा, कोणत्या टायमाला बाबा कोणत्या झाडाला फळ भेटतंय. बोर कधी भेटतात, मावाची फुलं कधी भेटतात, काजू आंबा कधी भेटतात, दिवो कधी भेटतात, जांभळं कधी भेटतात. कारण त्यांना सगळं माहिती असतं. पशु पक्षी लय हुशार असतात. तिथे आपल्या टायमिंग वरती झाड शोधणार जाऊन. काय जे म्हणजे पशु पक्षी आहेत ना म्हणजे पाऊस पडल्याच्या नंतर हिवाळ्यामध्ये काय भागामध्ये स्थलांतर करतात आणि परत म्हणजे हजारो किलोमीटर प्रवास करून परत तिथे return जातात. म्हणजे ते प्रत्येक पोटासाठीच करते ना. मग काय बरोबर आहे. हाय ना तसं गेल्या मोर दमली होय. ये की मोर पाणी हाय वाटले संपलं. आता निघाल्या वाड्याला म्हणजे हळूहळू. दिवस जरा थोडा राहिलाय. करड बी आमची दमल्यात. करड आम्ही रानात सोडल्यात आता. त्याच्यामुळे मस्त अशी तिथं बसल्यात आता ती मेंढ्या निघल्या की ती बी निघतात उठून. निघाले आता ते. कारण नवीनच 4-5 दिवस झाले त्यांना रानात आणतोय आम्ही. त्याच्यामुळे मग ती बी मटामट बसतात. काय टायमाला अशी पिंगतात डोळं लागतात त्यांचं आणि मग आम्हाला ते उठून आणायला लागतात मागं जाऊन. आता निघाल्यात मिठ्या वाड्याला. दिवस पण मावाळला. इथं तळ आहे पाण्याचं मस्त असं. त्या साईडने आम्ही तळ्यावर मिठ्या पाणी पाजल्या आणि परत अशा फिरवून फिकून वाटणी चालवल्या तर आता येड्याव. पाणी त्या कडाला प्यायला देऊ नव्हतं. पाणी बिणी प्यायल्या आणि चालल्यात आता वाड्याला. दिवस पण मावाळला. एक थोड्या वेळात जात्यानं आता बिराडाव कुकरी मिळायला. गावापासून बरंच लांब बिराड आहे आमचं. आणि मग आज चारायला पण लांब गेलो होतो डोंगराक. दिवस मावाळा की मेंढर मोर लावून वाड्याला निघतात. का तर त्यांना बी मोर त्यांची बाळ बिराडा असतात. मग त्या ताण्या मेंढ्या त्या जास्त जोर खात्यात बिराडा का निघायचा. तुम्ही आताशी निघाले दादा. आता आपली मेळ व्हायची नाही ना. आता तुम्ही निघाला का बा तुमच्या घराक.
आम्ही निघालो आमच्या घराक येते ना येते का कुठं नेल त्या चाराय रानात ना हा ना अर्चना तिकडं का मिळते नाही ना एकत्र व्हायची बोलवा मग बोलवा फाड 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 बोलवा बोलवा हार हार आता दादांच्या चालल्या गावात आणि आमच्या चालल्या शेतात वे, वे, ट्र, ट्र. वे, आऊ. ट्र, ट्र. सामनाच झाला नाही ते गेलं दादाच्या पाठी वे. ट्र, ट्र. हा